सर्वांना माझा मानाचा जय मल्हार आणि नमस्कार। मी सर्वात प्रथम माझा परिचय करून देते आणि मग आपण पुढे जाऊयात। माझं नाव निहारिका प्रकाशचंद्र खोंदले, मी राहणार मुंबई। मी आता 2019 जी लोकसभा निवडणूक झाली तर त्या लोकसभा निवडणूकमध्ये मी ईशान्य मुंबई उत्तर पूर्व त्या भागातनं लोकसभेची उमेदवारी लढवली आहे आणि आपल्याला तिसऱ्या क्रमांकावरची मतं मिळाली आहेत। मिळालेली मते एकूण 70,000 पहिलाच प्रयत्न होता। आणि विशेष उल्लेख असा मी सांगू इच्छिते की आत्तापर्यंत धनगर समाजात 70 वर्षात पहिला महिला म्हणून लोकसभेची निवडणूक लढवणार हा माझा एक विशेष उल्लेख आहे असंही आपण समजू शकता। महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन इथे मी सदस्य म्हणून कार्यरत आहे। फळे व भाजीपाला प्रक्रिया महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहे। निहारिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही माझी एक स्वतःची संस्था आहे आणि त्याचा उपक्रम आपण हाती घेऊन आपण बरेचसे सामाजिक आणि त्याच्यावर वेगवेगळ्या आरोग्य असेल, शैक्षणिक असेल, शेतीविषयक असेल असे बरेचसे कार्यक्रम आपण घेत असतो। तसंच धनगर समाज विकास परिषदेची मी प्रदेशाध्यक्ष आहे आणि शेळी निर्यात व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य याची मी प्रदेशाध्यक्ष आहे। मी माझा आता परिचय करून दिला आहे बांधवांना आपल्याला। आता आपण विषयाकडे सुरुवात करूया। आज आपल्याला जो विषय आहे, आपल्याला अहिल्यादेवी ची जयंती आपल्याला साजरी करायची आहे। 31 मेला म्हणजेच उद्या येत्या रविवारी आपल्याला अहिल्यादेवींची जयंती साजरी करायची आहे। आता हे कोरोनाचं महामारीचं भीषण असं संकट आलेलं आहे आणि हे जगव्यापी संकट आपल्याला आहे आणि त्या संकटाला आपण गेले 2-3 महिने झाले बऱ्यापैकी सामोरं गेलं आहे आणि आपण बऱ्यापैकी फेस करतो आहे त्या गोष्टी। आपल्याला काही गोष्टींचे त्रास पण भरपूर झाले आहेत आणि हे अचानक आलेलं संकट असल्यामुळे, अनपेक्षित असं संकट असल्यामुळे आपल्याला सावरायला थोडा जास्त वेळ लागला, कारण आपल्याला ह्या गोष्टीचं काहीही असं त्याच्यावर लस नसल्यामुळे, औषधी नसल्यामुळे किंवा आरोग्याची तेवढी आपली तयारी नसल्यामुळे, म्हणजे वैद्यकीय तयारी, त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा जगभरात झळा सोसाव्या लागल्या आहेत आणि त्याच्यात नुसतं आरोग्याच्याच नाही तर आर्थिक बाबतही आहे आणि बऱ्याचशा गोष्टींवर त्याचा इफेक्ट हा झालेला आहे। आता हे कोरोनाचं जे संकट होतं आणि ते संकट आहे तर आपण ज्या पद्धतीने आपण दरवर्षी अहिल्यादेवींची जयंती सार्वजनिकरित्या मोठ्या उत्साहात साजरी करतो। अहिल्यादेवींचं जन्मस्थान आहे चौंडी, तिथे तर बऱ्यापैकी जनसमुदाय गेली अनेक वर्ष जमतो, कारण आपलं ते श्रद्धास्थान आहे। मला त्या श्रद्धास्थानाच्या बाबत असं सांगावंसं वाटेल की आपलं जे श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानाचं महत्त्व हे आपणच वाढवायचं आहे, कारण आपल्याला अहिल्यादेवींच्या ज्या जन्मगावी गेल्यावर तिथनं आपल्याला एक ऊर्जा मिळते। ती ऊर्जा आपल्याला कायमस्वरूपी आपण घेऊन पुन्हा आपण आपल्या समाजात वावरत असतो, काम करत असतो। अहिल्यादेवींचं जे जन्मस्थान आहे तिथे दरवर्षी जी मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होते आहे वर्षानुवर्ष, तर यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे तेही होणार नाहीये। बऱ्याच संघटना असतील, बरेच समाज बांधव असतील, आपापल्या परीने आपापल्या स्थानिक भागात बऱ्यापैकी चांगली उत्साहात जयंती दरवर्षी साजरी करत असतात आणि ती साजरी करताना आपल्याला एक संघटन होतं। जेव्हा आपण सार्वजनिक उत्सव साजरा करतो कुठलाही, तेव्हा आपल्याला एक संघटनात्मक जेव्हा आपण जमा होतो आणि तेव्हा आपल्याला एक तिकडनं एक वेगळी ऊर्जा मिळते आणि जेव्हा ती ऊर्जा आपल्या संघटनेच्या भावनेतून आपण एकमेकांप्रती जो आपल्याला आदर तयार होतो, तीच एक समाजकार्याला आपल्याला एक हातभार लावण्यासाठी एक पुढची नीव असते आणि त्या दृष्टीने आपण हे काम करत असतो। आणि ही सार्वजनिक जयंती यावर्षी आपण साजरी करू शकलो नाही आहे आणि ह्या कोरोनाच्या संकटामुळे, तर आता आपल्याला ती करायची आहे साजरी, पण आपण कशी करायची आहे? तर आता मी एक मला वाटतं 12-13 तारखेलाच पहिली पोस्ट केली होती की आपण कशी साजरी करायची आहे।
कारण पुढचं प्लॅनिंग आपल्याला काय असेल हे आपल्याला थोडी पूर्वसूचना देण्याकरता मी थोडं आधी लाईव्ह आली होती आणि ह्या विषयावर आपल्याशी संवाद साधला होता. आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व संघटना असतील, लोकप्रतिनिधी असतील, परत आपल्या संघटनात बरेच नेते मंडळी आहेत आणि ते सर्वांनी एक ती जबाबदारी उचलून आणि प्रत्येकाने बऱ्याचपैकी लाईव्ह येऊन फेसबुकद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, सोशल मीडियाचा चांगला वापर करून तो प्रचार आणि प्रसार बऱ्यापैकी चांगला केलेला आहे की आपल्याला यावर्षी डिजिटल पद्धतीनेच अहिल्यादेवींची जयंती साजरी करायची आहे. तर आता यावर्षी तर आपल्याला डिजिटल पद्धतीने करायची आहे ती कोरोनामुळे, पण दरवर्षी आपल्याला अहिल्यादेवींची जयंती ही साजरी करायची आहे आणि ही घरोघरी साजरी करायची आहे आणि त्याची नीव आपण या वर्षी ठेवतो आहोत. घरोघरी साजरी करायची आहे आणि या वर्षीच्या अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्ताने आपण घरासमोर रांगोळी काढायची आहे, तोरणं बांधायची आहे, आपल्या अहिल्यादेवीचं जी प्रतिमा आहे तिचं पूजन करायचं आहे. आपल्या धनगर समाजाचा जो आपल्याला आन बान शान असणारा पिवळा झेंडा आहे तो आपल्याला घरावर, दारावर एक प्रतीक म्हणून फडकवायचा आहे. आणि आपण आपल्या घरातल्या सहकुटुंब, आपल्या घरातल्या माता भगिनी, आपले मुलं आणि छोटे आपले बांधव आहेत आणि आपले समाजातली जे पुरुष मंडळी आहे यांनी सर्व सहकुटुंब आपण आपल्या घरात प्रतिमेचं पहिले पूजन करायचं आहे आपल्या घरातल्या माता भगिनींच्या हातातनं. नंतर आपले जे घरातले मुलं आहेत त्यांच्या हातातनं आपण भंडाऱ्याची छान उधळण करायची. नंतर आपल्या घरातले जो पुरुष मंडळी आहेत त्यांनी एक नारळ फोडायचा आहे आणि तो नारळ आपल्याला ह्यासाठी फोडायचा आहे समाज बांधवांनो, कारण आपण गेली 70 वर्ष झाली धनगर समाजाची दशा ही जास्त झाली आहे. धनगर समाजाला दिशा अजिबातच मिळालेली नाही असा माझा एक जो आतापर्यंतचा विचार आणि अभ्यास झालेला आहे त्यावर मी हे तुमच्याशी संवाद साधून बोलते आहे. त्यामुळे आपल्याला दिशा द्यायची आहे, म्हणजेच परिवर्तन करायचं आहे समाजात. त्या परिवर्तनाची नीव आणि ते प्रचार आपल्याला अहिल्यादेवींच्या जन्म दिनी आपण त्यांचा आशीर्वाद घेऊन हे नारळ फोडायचं आहे आणि त्या दिवशीपासून आपल्याला खरं कार्यारंभ करायचा आहे. कारण आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे. ते कशा प्रकारे घडवायचं आहे ते आपण पुढे जसं जाऊ आपण तसं त्या पद्धतीने आपण काम करणार आहे. कारण कोणतंही काम हे जेव्हा आपण प्रॅक्टिकल करत नाही तोपर्यंत त्या कामाला सक्सेस येत नाही. नुसतं बोलून किंवा आपण भाषणं देऊन कुठलेही कामं आजपर्यंत झाले नाही आणि होत पण नाही. आपल्याला पुढे ते प्रॅक्टिकल कामं आपल्याला करायचे आहेत समाजाच्या परिवर्तनाच्या दिशेने, म्हणजे समाज उन्नती या दिशेने. समाजाची उन्नती होणं फार गरजेचं आहे समाज बांधव. कारण आपल्याला आजपर्यंत गेली 70 वर्ष झाले आपण आहोत तिथेच आहोत. बऱ्यापैकी आपला समाज अजूनही जिथे ज्या परिस्थितीत 70 वर्षापूर्वी होता त्या परिस्थितीत अजूनही आहे. आपण 70 वर्ष झाले समाज एकीकरण आहे, समाज उन्नती आहे, समाजाच्या संघटना आहेत. अनेक शेकडो संघटना दर वर्षात निघतात, त्याचे अध्यक्ष तयार होतात, नवीन पिढी चांगली होता ॲक्टिव्ह होते आहे. ह्या सर्व जरी गोष्टी होत असल्या तरी मला असं वाटतं की आपण आरक्षण आणि आपला समाज एवढ्यातच आपण गुरफटलेलो आहोत. निश्चितच समाज बांधवांनो, आरक्षण हा आपला जीवाचा प्रश्न आहे, आपला जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि आपल्याला ते मिळालेलंच आहे, आपल्याला ते मिळवायचंच आहे. त्यापासून आपल्याला कधीही डळमळायचं नाहीये. पण याचा अर्थ असा नाहीये की आपल्या घरात समस्या आणि प्रश्न आपल्या समाजात बाकी काहीच नाहीये. आपला समाज फार व्यवस्थित आहे, ओके आहे. तो मग आर्थिकदृष्ट्या असेल, शैक्षणिकदृष्ट्या असेल, महिलांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, मेंढपाळांचे प्रश्न असतील, आपल्या समाजातले बरेच शेतकरी बांधव आहेत त्यांचे प्रश्न असतील, अशा अनेक समस्या आहेत तशाच तिथेच आहेत. मग त्यावरही आपण विचार करणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काही गोष्टी ह्या भविष्यात करायच्या आहेत. ॲक्च्युली ह्या 3 महिन्यात 4 महिन्यात आपल्याला बरेचसे कामं करून या जयंतीला आपल्याला नवनिर्मितीची सुरुवाती करून दाखवायची होती आणि अशा पद्धतीने आपल्याला कामं करायचे होते. पण आपल्याकडे हे आर्थिक कोरोनाचं संकट आलं आणि ह्या कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला सगळ्यांना लॉकडाऊन व्हावं लागलं, घरात राहावं लागलं. पण मला तरीही असं वाटलं की नाही, आपण घरात बसलो म्हणजे सर्व काही थांबलं आणि जर सर्व काही थांबलं म्हणजे हे 3-4 महिने जे आहेत त्यात आपल्याला काहीच करायचं नाही आहे का? कारण जो आतला एक
समाजाप्रती काही करण्याचा विचार असतो तो मला शांत बसू देईना. त्यामुळे आपण गेले एक 15-3 आठवडे होऊन गेले, बऱ्याच वेळा आपण लाईव्ह संवाद साधण्याचाही प्रयत्न या माध्यमातून आपण केला, कारण आपल्याला इंटरॅक्ट होणं गरजेचं होतं. आपण काय करतो आहोत किंवा आपल्याला काय करायचं आहे किंवा एक विचार दिला पाहिजे, कुठली तरी दिशा दिली पाहिजे आणि त्या विचाराच्या दिशेने प्रेरित होऊन काही लोकांनी त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे, हा उद्देश असल्यामुळे आपण ह्या गोष्टी सुरुवात केली आहे. आणि मला असं असं वाटतं, थोडा असा आनंदही वाटतो की बऱ्याच अंशी युवकांमध्ये नवचेतना आलेली आहे. कारण मला बरेच फोन येतात, मेसेज करतात युवक आणि महिलासुद्धा आता बऱ्यापैकी आपल्याला त्या दृष्टीने विचार करायला लागल्या. महिलांच्या बाबतीत आपण बोलायचं तर महिला आतापर्यंत संघटना म्हणून काम बऱ्यापैकी महिला करतात आहे. विषय महिलांचा आहे आणि महिला जेव्हा संघटनेत काम करतात तर त्या महिलांचा जे संघटना अध्यक्ष असतात पुरुष मंडळी, ते संघटनाची जबाबदारी देतात आणि तेवढ्यावरच मर्यादित त्या महिलांना ठेवलं जातं. भगिनींनो, माझी कळकळीची विनंती आहे, एक आपण अहिल्या आहात, आपल्यात अहिल्या देवींचं रक्त आहे, अहिल्या देवींची विचारधारा आहे, अहिल्या देवी आपल्या प्रेरणा स्तोत्र आहे. त्याही एक महिला आपल्यासारख्याच होत्या. त्यांना त्यांच्या आयुष्यात 27 मृत्यू घरातले बघावे लागले आणि तेव्हाच्या परिस्थितीत त्यांना 27 मृत्यू घरातल्या रक्ताच्या लोकांचे, रक्ताच्या नात्यांचे बघावे लागले आणि तरीही त्या खंबीरपणे एक मुत्सद्दी कारभार, राज्यकारभार कसा करावा ह्याचा त्यांनी एक आदर्श आपल्याला घडवून दिला. आपण कुठे संघटनेत आपण गुरफटून राहायचं? करावं. माझं मत जरूर आहे, संघटना ही संघटनात्मक बाबींसाठी असावी, कारण संघटन हे फार गरजेचं असतं. महाराष्ट्र आहे, पूर्ण महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी आवाका फार मोठा आहे, कारण आपली लोकसंख्याच तेवढी आहे. समाज बांधवांनो, तिथे कोणीही एक व्यक्ती पोहोचूच शकत नाही. आपल्या स्थानिक भागात आपल्याला संघटना जोडूनच कामं करायची आहे. पण आता तो विषय आपला थोडा आपल्या विचारात थोडंसं परिवर्तन घडवणं हे प्रत्येकाची जबाबदारी का आहे? तर आता आपल्याला पुढे जायचं आहे, पुढचा विचार करायचा आहे, ना की आपण 70 वर्ष झाले जिथे होतो तसंच राहायचं नाही. आपल्याला याच्यावर थोडा गंभीरतेने विचार करावा, असं मला प्रत्येकाने करावा, असं मी कळकळीचं आव्हान करते. काय मिळालं आपल्याला 70 वर्षात? शैक्षणिकरित्या आपला समाज किती वरती आलेला आहे? नोकरी असेल, आपल्या समाज बांधवात आपले युवक, कितीतरी युवक शिकलेले आहेत आणि अजूनही बेरोजगार आहेत, घरात बसले आहेत. आणि शिक्षण झाल्यामुळे त्यांना घरातले शेतीचे वगैरे कामं करायला अवघड जात आहे. म्हणजे ते ना धड शेतकरी आहेत, ना धड कुठे शिकून नोकरीवर किंवा चांगल्या याच्यावर लागले आहेत. मग ही जी अर्धवट परिस्थिती झाली आहे ही समाजाची, याच्यावर कोणी विचार केलेला आहे का? या एखादी संघटना ह्या विचारावर काम करून राहिली आहे का? बरेच प्रश्न आहेत संघटनेचे. जर प्रत्येक संघटनेने एक एक विषय घेऊन कामं केली तरी आजपर्यंत 70 वर्षात आपला समाज नक्कीच वरती आला असता आर्थिक दृष्टिकोनातून. म्हणून माझं एक कळकळीचं आव्हान आहे समाज बांधवांनो, की आता ह्या संघटना आहेत, भरपूर संघटना आहेत, संघटनांची बांधणी झाली आहे, मजबूतरित्या झालेली आहे. तर आपण थोडा परिवर्तनाचा जो विचार करणार आहे, उद्यापासून आपण जी नीव ठेवणार आहे, एक झेंडा एक अजेंडा. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छिते की आपलं तत्व काय असावं, कारण आपल्याला ध्येय असल्याशिवाय उद्दिष्ट साध्य करता येत नाही. काहीतरी ध्येय म्हणजे कुठला तरी एम समोर ठेवावा लागतो आणि एम असल्याशिवाय आपण पेटूनही उठत नाही. मग आपल्या जर संघटना आहेत, संघटना आपल्या आपल्या पद्धतीने जर कामं करत असतील तर त्यांचा आवाका तेवढ्यापुरतीच असू शकतो ना. जरी महाराष्ट्र राज्याची संघटना असेल तरी करून करून किती करणार आहे? पण जेव्हा आपल्या संघटना एक झेंडा एक अजेंडा या छत्रछायेखाली आपण जर सगळ्या संघटना मिळून फक्त सामाजिक दृष्टिकोनातनं आर्थिक स्तर उंचावण्यासाठी, शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी, महिला सबलीकरण सक्षमीकरण होण्यासाठी, युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, मेंढपाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी, अशा एक ना अनेक प्रश्न आहेत. त्याच्यावर जरी प्रत्येक संघटनांनी मिळून आपण जबाबदारीने काम केलं तरीही मला वाटतं प्रत्येक संघटनेचं अस्तित्वही टिकून राहील, प्रत्येक संघटना आहे तिथे मजबूतही होईल, प्रत्येक संघटनेला तिचं उद्दिष्टही राहील
आणि ते उद्दिष्ट साध्य केल्याचं तिला एक प्रतीक मिळेल की नाही ही संघटना आहे आणि या संघटनेचं काम होतं की फक्त मेंढपाळांचे प्रश्न सोडवायचे आणि ह्या संघटनेने मेंढपाळांचे प्रश्न उत्तमरित्या महाराष्ट्रात सोडवून दाखवले आहेत. तुमचा जो उद्देश आहे की आपली संघटना असावी, मग त्या संघटनेद्वारे आपण जर चांगला उद्दिष्ट साधू शकलो तर निश्चितच आपल्याला काहीतरी मिळवल्याचा आनंद मिळेल. म्हणून मी वारंवार तुम्हाला एकच सांगते आहे, आवाहन करते, विनंती करते आहे की आता उद्या जो आपल्याला नीव ठेवायची आहे परिवर्तनाच्या दिशेने, तर आपल्याला एक झेंडा एक अजेंडा ह्या मार्गानेच पुढे जावं लागेल आणि ते गेल्याशिवाय आपल्याला मुळीच पर्याय नाहीये. त्याचे पैलू अनेक आहेत. आपल्याला आजपर्यंत आपणही बोलतो, म्हणजे बाकीचं बोलायचं दूरची गोष्ट, पण आपणही बोलतो की आमचा 2 कोटी 2.5 कोटी धनगर समाज महाराष्ट्रात असताना आमचा वापर फक्त मतदार म्हणूनच केला जातो. हे आपणच आपल्याला असं कमी का बोलायचं आहे, कमी का लेखायचं आहे, का आपल्यात तेवढी ताकद नाही एवढ्या 2.5? कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आकड्याचा विषय येतो तेव्हा आपण जर एवढ्या मोठ्या प्रमाणात 2 नंबरवर आज महाराष्ट्रात एक आहोत, तर आपण जेव्हा एक झेंडा एक अजेंडा या मिशनवर जर आपण काम केलं तर विचार करा आपण एकाच वर्षात कितीतरी प्रगती साध्य करू शकतो. आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी साध्य करायच्या आहेत पुढे. राजकीय व्यवस्था असेल, सामाजिक व्यवस्था असेल, अशा भरपूर गोष्टी आहेत. मी युवकांना किंवा आता जी नवीन पिढी आहे जी राजकीय दृष्टिकोनातून काहीतरी महत्त्वाकांक्षा ठेवून कामं करतात आहे त्यांच्याविषयी काही बोलू इच्छिते. एक लक्षात घेतलं पाहिजे पहिले की मी राजकीय अस्तित्व ज्यांना आपलं आहे आणि कायम पुढे ठेवायचं आहे त्यांच्यासाठी मला एक सांगावंसं वाटतं की सत्ता ही खरंच महत्त्वाची आहे आणि सत्ता ही सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपल्याला एक राजमार्ग आहे. त्या राजमार्गावर निश्चितच जायचं आहे, कारण आपला धनगर समाजाचा जो इतिहास आहे तोच मुळी त्या पद्धतीचा आहे. आपल्याला नेहमी आपले जे समाजातले व्याख्याते आहेत, महिला भगिनी आहेत, व्याख्याते पुरुष मंडळी आहेत, काही आपल्या इतिहासाच्या याच्यावर खूप अभ्यास करणारे भरपूर वक्ते आहेत आणि आता तर या 15-3 आठवड्यात आपण भरपूर वक्त्यांना ऐकलंही आहे सोशल मीडियाच्या द्वारे. त्यांच्या हरेक वेळा आपल्याला पोस्ट असतात, आपण ते बघत असतो, ऐकत असतो. विचार करा आपला एवढा मोठा इतिहास आहे, आपण राज्यकर्ते होतो, आपल्याला करायची म्हणजे पुढे जर आपल्याला राज्यसत्तेत आपल्याला जर आपला वाटा कायम ठेवायचा असेल तर मला असं म्हणायचं आहे आताच्या नवीन युवकांना, मी असं म्हणत नाही की तुम्हाला मी मुळीच राजकारणाचं एक राजकीय गाजर दाखवते आहे हे मी मानणार नाही. कारण राजकीय गाजर युवकांना दाखवून प्रेरित करून काहीही साध्य होत नाही. जर राजकारणात यायचं असेल तर त्यासाठी खूप वेगळ्या प्रकारे आपल्याला कामं करावी लागतात. राजकारणात येणं आणि आता जे राजकारणात आपण राजकीय गोष्टींचे विचार करतो, कारण मी आता लोकसभेला उभी होती ईशान्य मुंबईमधनं, एक महिला म्हणून मी आज म्हणजे निवडणूक लढवली. मला एकूण 70,000 3ऱ्या क्रमांकाचे मत मिळाले. माझ्यासमोर 2 बलाढ्य अशा पक्ष होते, पैशाचा तिथे पूर होता आणि मी एक महिला, तेही धनगर समाजातली, आणि माझा मतदारसंघ राहण्याचा दुसरा होता, पण मी हा नवीन मतदारसंघात जाऊन तिथे निवडणूक लढवली आणि 70,000 मतं ही जी होती ही माझी एक मत प्रामाणिक मिळालेलं मत होतं. कारण आपण कुठेही पैशाचा वापर ना घेतला ना दिला, तो व्यवहारच नव्हता. कारण एक धनगर समाजातली सर्वसामान्य महिला काय करू शकते हा विचार तर आपणही करू शकता. यावरही आपण थोडं मंथन केलं पाहिजे समाज बांधवांनो. 70,000 मतं जर आपल्याला प्रामाणिक मिळालेली मतं आहेत तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुंबईसारख्या ठिकाणी आणि गावचे राजकारण, मुंबईचं राजकारण जे इलेक्शनच्या वेळेला असतं, निवडणुकीच्या वेळेला असतं, हे फार फरक असतो या दोन्ही गोष्टींमध्ये. कारण मी महाराष्ट्रावर फिरते, मला
जे ग्रामीण भाग असेल, जिल्हा भाग असेल, तिकडचं जे आपलं निवडणूक असेल, त्या निवडणुकीत कशा गोष्टी होतात आणि मुंबईसारख्या ठिकाणी कशी गोष्टी होतात निवडणुकीच्या प्रक्रियेच्या दरम्यान, ह्या दोन्ही याचा मला चांगला अनुभव आला. म्हणजे पूर्वी तिकडचा होता, आता माझा स्वतःचा असल्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी तोही एक वेगळा आगळा अनुभव आला. भरपूर शिकायला मिळालं समाज बांधवांना. कणखर होऊन गेली मी. कारण काय तर आज माझा समाज आणि त्यासाठी मला काय करायचं आहे, माझे विजन पक्के आहेत आणि मी ते करणार आहे. मग ते काहीही असो, किती ऊन येऊ दे, वारा येऊ दे, पाऊस येऊ दे, मला काहीही फरक पडणार नाही. कारण मला एकच कळतं, माझ्या समाजाला आता मतदारापुरता वापर मला करू द्यायचा नाहीये. हा असा विचार आपल्याला करणं आता ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच मी काहीतरी अभ्यास केला, विचार केला की नाही, जी पेटून उठली ते वेगळ्या विचाराने पेटून उठली की माझा समाज एवढा मोठा असताना काय याच्या त्याच्या दाराशी आपण बांधलं जावं. आपले विचार स्वतःचे नाही आहेत, आपण स्वतःला डेव्हलप करू शकत नाही. ठीक आहे, मान्य आहे, सत्ताधारी पक्ष असतील, कुठलेही पक्ष असू देत, त्या पक्षांना आपल्याला जोडावंच लागतं. कारण राजकीय व्यवस्था म्हटली की ह्या गोष्टी असतात आणि त्या कराव्याच लागतात. कारण त्याशिवाय आपल्याला ह्या नाण्याच्या दोन बाजू, एक सामाजिक बाजू, एक राजकीय बाजू, आणि त्या दोन्ही बाजू आपल्याला सोबत घेऊन चालायचं आहे. बस एवढंच प्रामाणिक मत आहे माझं. जोपर्यंत आपण स्वतः ह्याबाबत विचार करून पुढे जाणार नाही, तोपर्यंत आपण कोणी तुम्हाला कितीही राजकीय गाजर दाखवू दे की माझे 100 आमदार होतील, 18 पगार जातीचे कितीही आमदार मी करू शकतो, पण मी तुम्हाला एक काळ्या दगडावरची पांढरी रेष म्हणून सांगते, जोपर्यंत आर्थिक स्तर उंचावले जात नाही तोपर्यंत आपण कुठल्याही व्यवस्थेत आपण पाहिजे ते उद्दिष्ट साध्य करू शकत नाही. कारण आपल्याला जर राजकीय व्यवस्थेत स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर माझ्या धनगर समाजाचा आज जो आर्थिक स्तर आहे तो उंचावणं हे माझ्या दृष्टिकोनातनं प्रथम कर्तव्य आहे. आणि ते झाल्याशिवाय ह्या पुढच्या गोष्टी माझ्याकडनं साध्य होऊ शकणार नाही, समाजाकडनंही होऊ शकणार नाही. आणि ते झालेही नाहीत ना. आज 70 वर्ष झाले. आज जर आपल्या फक्त महिलांचा एक विचार केला असता की एका समाजातल्या, आपल्या समाजात भरपूर नेते मंडळी होऊन गेले, त्यांनी त्यांच्या परीने खूप चांगले कामं केले आहेत, विषय हाती घेतले आहेत वेळोवेळी. सर्व त्यांनी त्यांच्या पक्षात असू दे, विरोधात असू दे, कुठेही असू दे, धनगर समाजाचे वेळोवेळी आरक्षणाचेही विषय त्यांनी मांडले आहेत, नाही असं नाही. त्यांनाही मी एक आदर आणि नमस्कारच करते. पण मला एक सांगायचं आहे की आपल्या समाजात प्रत्येक निवडणुकीच्या आपल्या एक अजेंडा ठेवला असता की एक महिला निवडणुकीत महाराष्ट्रात कुठेही असू दे, ती विधानसभेला असू दे, परिषदेवर असू दे, संसदेवर असू दे, एका महिलेचा जरी प्रत्येक महाराष्ट्रात एवढे नेते मंडळी होऊन गेले, एवढा समाज आहे, प्रत्येक वेळेस एका जरी विचार केला असता तर आज आपल्या 70 वर्षात 14 ते 15 महिला असत्या राजकीय व्यवस्थेत. मग त्या कुठल्याही याच्यात असू देत, विधानसभेत असू दे, परिषदेवर असू दे, संसदेवर असू दे, कुठेही असू दे. पण आजपर्यंत एकही महिला नाहीये. मग ह्या विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि मी भगिनींनाही हे सांगू इच्छिते आहे की महिलांनीही आता तेवढ्या सक्षमपणे, खंबीरपणे पुढे यायचं आहे. तुम्ही संघटनेत चांगल्या प्रकारे काम करत आहेत. माझं सगळे महाराष्ट्रात कुठे काय चाललं आहे हे नेहमी माझं सर्वीकडे लक्ष असतं आणि मला माहिती असतं की नाही ह्या प्रकारे हे काम करत आहेत. आणि मला छान आनंद वाटतो की आपल्या ह्या दृष्टिकोनातनं, म्हणजे आपण तिथे प्रत्येक गोष्ट आपण एकटं कोणीही करू शकत नाही. आपल्याला संघटना म्हणजे समूहानेच कामं करायची आहे. त्या संघटनेत तुमचं जरी काम असेल, चांगल्या प्रकारे करत असलात, तरी आपण पुढे कुठेतरी नदीचं पाणी हे समुद्राला मिळालंच पाहिजे. आणि जेव्हा ते मिळतं तेव्हाच तो अथांग असा समुद्र तयार होतो आणि त्याच्यासमोर आपल्याला म्हणजे आपलं एक वेगळं अस्तित्व तयार होतं. म्हणून मला भगिनींना समाजातल्या असं सांगायची इच्छा आहे की तुमच्या जरी संघटना असतील, तिथे जरी तुम्ही काम करत असलात, तरी मी आहे, मला कधीही कॉन्टॅक्ट करा. आपल्याला कधीही कुठलीही अडचण असेल तर आपण चांगल्या रीतीने काम करूयात. पण मला एक सांगायचं आहे, जोपर्यंत एक झेंडा एक अजेंडा या विचाराने तुम्ही पेटून उठत नाही किंवा या विचारावर
आपण काम करत नाही सगळे मिळून, तोपर्यंत आपल्याला आपलं उद्दिष्ट साध्यच करता येणार नाही. आपल्याला आता बऱ्याच 31 मेच्या जयंतीनिमित्त बऱ्याच युवकांची व्याख्यानं आपण ऐकली आहेत. आपल्याला बऱ्याच वक्त्यांची अमूल्य असे विचारही ऐकायला मिळाले. आणि खरंच म्हणजे कुठलीही गोष्ट जेव्हा होते तेव्हा म्हणजे संकट आलं, त्या संकटातून संधी आपण शोधतो किंवा निर्माण होते, ती हीच की आपण प्रत्येकाचे अमूल्य विचार, सोशल मीडिया हे माध्यम आपल्यासाठी खूप प्रभावी ठरलं या कोरोनाच्यामुळे, की आपण प्रत्येकजण प्रत्येकाचे विचार ऐकू शकलो, एकमेकांप्रती पोहोचू शकलो, जरी आपण घरात बसलो तरी. ह्या ज्या आपल्याला पुढे गोष्टी करायच्या आहेत, आता मी एक अहिल्यादेवीची जयंतीचा विषय पूर्ण करते आणि मग पुढे बोलूयात आपण. आपल्याला महाराष्ट्रात ही अशाच पद्धतीने साजरी करायची आहे आणि आपण राष्ट्रीय स्तरावर जी साजरी करायचं आपलं चालू आहे. आता बरेच दिवस झाले महाराष्ट्रातनं बापूजी शिंदे आहेत आणि राजस्थानमधनं हरिओमजी बघेल आहेत आणि इतरही समाज बांधव जोडले गेले आहेत. ते बऱ्यापैकी काम करतात आहे. प्रत्येक राज्यातले लोक या उद्याच्या तयारीला लागले आहेत. बऱ्याचशा स्टेटमधून रोज त्यांचे कॉन्फरन्स कॉल होतात आणि त्यात बऱ्याच 2-3 वेळा मीही सहभागी झाली आहे आणि त्यांनाही मी त्यांनी मत विचारलं किंवा बहनजी आप आपका मत रखिए, तर मी त्यांना हेच सांगितलं, ठीक आहे, आपला उद्देश खूप चांगला आहे की आपण राष्ट्रीय स्तरावर साजरी करायची आणि ती का करायची, तर आपण राष्ट्रीय स्तरावर ना की फक्त महाराष्ट्र, आपण जेव्हा सर्व राज्य असतील, सर्व राज्य मिळून जोपर्यंत आपण एक होत नाही तोपर्यंत आपण आपली ही जी 2-2.5 कोटीचा आकडा आहे हा पुढे नेऊ शकत नाही. आणि जेव्हा आपण पूर्ण राष्ट्रातला धनगर समाज जेव्हा एक होईल, पुढे भविष्यात लवकरच होईल, तर तेव्हा आपली शक्ती फार वेगळी आणि फार मोठी झालेली असेल, फार मोठी ताकद निर्माण झाली असेल. ही नीव आपल्याला कुठेतरी पुढे न्यायची आहे आणि त्या उद्देशाने आपण हे काम सुरू केलेलं आहे, राष्ट्रीय स्तरावर साजरी करायची. तर राष्ट्रीय स्तरावर साजरी करताना आपल्याला रात्री 8 वाजता 5 दीप प्रज्वलन करायचे आहे. 5 दिवे आपल्या अंगणात, दारावर, घरावर कुठेही लावायचे आणि अहिल्यादेवींना नतमस्तक होऊन त्यांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा. अशा प्रकारेच आपण या कोरोनाच्या संकटामुळे राष्ट्रीय स्तरावर यावर्षी साजरी करायचं ठरवलं आहे आणि ती साजरी छान प्रकारे होऊ शकते. आणि आपण जेव्हा सकाळी आपण अहिल्यादेवींची जयंती घराघरात साजरी करू आणि रात्री आपण दीप प्रज्वलन करू, त्याचे फोटो आपण जरूर मलाही टॅग करा आणि फेसबुक पेजवर आणि माझा FBचं पण पेज आहे फेसबुकचं, त्याच्यावर पण करा आणि फेसबुकला पण करा टॅग. आणि आपण राष्ट्रीय स्तरावर जेव्हा करू तेही आपण अपलोड केले पाहिजे, सोशल मीडियावर टाकले पाहिजेत. म्हणजेच काय, तर आपण सर्व महाराष्ट्रात, राज्यात आणि राष्ट्रीय स्तरावर एकत्र झालो हे आपलं प्रतीक आपण दाखवून देऊ आणि आपल्याला त्यातून एक वेगळी शक्ती मिळेल की आपण एवढ्या प्रकारे एक होऊ शकतो. आज जरी घरात बसलो आहोत तरी आपली ताकद एवढी आहे की आपण एवढ्या प्रमाणात एक होऊ शकतो. जर आपण रस्त्यावर उतरलो, सर्व संघटना एकत्र झाल्या, आपण सर्वांची एक झेंडा एक अजेंडा या विचाराने तरीही आपण खूप काही पुढे आपले जे साध्य आहेत ते साध्य निश्चितच करू शकतो. मी जेव्हा राष्ट्रीय स्तरावर जेव्हा जे आपले कॉन्फरन्स कॉल आमचे चालू होते तेव्हा त्यांनी मला विचारलं, बहन जी आप क्या बोलना चाहते हो, तर मी त्यांना एकच सांगितलं की आपण जेव्हा विचार एक करतो आहोत तेव्हा आपल्याकडे काहीतरी मिशन असलं पाहिजे. तर ते मिशन कुठलं, तर आपण एक झेंडा एक अजेंडा याच तत्वावर आपण हे काम केलंच पाहिजे. आणि त्या सर्व राज्यातील समाज बांधव होते कॉन्फरन्स कॉलवर, त्यांना हा विषय खूप चांगला वाटला आणि तिथून त्यांनी हा विषय खरंच पुढे नेला आहे की आपण एक झेंडा एक अजेंडा या तत्वावर आपण राष्ट्रव्यापी हे मिशन आपण चालवायचं आहे. म्हणून आपण महाराष्ट्रातही तेच मिशन आपल्याला चालवायचं आहे की एक म्हणजे महाराष्ट्रच नाही तर राष्ट्रापर्यंत आपल्याला हा अजेंडा आपला असणार आहे आणि हेच मिशन आपल्याला
उद्यापासनं 31 मे पासनं सुरू करायचं आहे. तर आपल्याला जोपर्यंत आपल्याला सक्सेस मिळत नाही, आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपण थांबायचं नाही आहे. आपलं प्रश्न असतील, आपल्या समस्या असतील, हे आपल्याला पुढे पुढे नेत राहायचं आहे. कारण आजचा युवक जो आहे ही पुढच्या पिढीची नीव आहे. कारण युवकांना तुम्हाला मी एक सांगू इच्छिते की आज जे तुम्ही काम करणार आहात, करतही आहात, नाही असं नाही, चांगल्या प्रकारे काम करत आहात. त्यामुळेच मीही हे काम करू शकते आहे. कारण तुमच्या साथीशिवाय आणि तुमच्यासाठीच हे काम करायचं आहे. कारण मी महाराष्ट्रातही जे काम करते ती युवक आणि महिला या दोनच याच्यांसाठी मला काम करायचा विषय आहे डोक्यात. आणि तशा पद्धतीनेच आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. पण जेव्हा तुम्ही ह्या वर्षी म्हणजे आता आपण हे एक झेंडा अजेंडा आपण जे तत्व मिशन आपण हाती ठेवणार आहे आणि घेणार आहे, त्यानुसार जर आपण आत्ता कामं सुरू केली तर मला असं म्हणायचं आहे की जी तुमची पुढची पिढी येणार आहे ती पुढची पिढी ही निश्चितच खूप चांगल्या प्रकारे वरती एक लेवल आलेली असेल. ती मग आर्थिक स्तरावर असेल, शैक्षणिक असेल आणि इतरही सर्व. म्हणजे धनगर समाज हा कुठेतरी त्याचा एक स्तर उंचावला गेला तर धनगर समाजाला कुठेतरी विचारात घेतलं जाईल, कुठेतरी निर्णय प्रक्रियेत सहभागी करता येईल. राजकीय व्यवस्थेतूनही धनगर समाजाचा विचार केला जाईल, ना की फक्त मतदार म्हणून धनगर समाजाचा वापर केला जाईल. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करणं फार गरजेचे आहे. मला एक सांगा, आपण 70 वर्षात जर आपल्याला राजकीय पक्षांनी म्हणा किंवा कुठल्याही विचाराने आपल्याला आजपर्यंत निर्णय प्रक्रियेत घेतलं असतं तर आज आपल्या बरेचसे आमदार असतील, म्हणजे विधानसभेला असतील, विधान परिषदेला असतील किंवा संसदेला असतील, 20 ते 25 लोक ही या व्यवस्थेत आपले असायलाच पाहिजे होते. गेली 70 वर्षात जर असं झालं असतं, धनगर समाजाला कुठेतरी गृहीतच धरल्या गेलेलं होतं. म्हणून आपले आज आपण जे की 4 ते 5 संख्येवर होतो तर आता आपण 1 ते 2 वर आलो आहोत. खूप म्हणजे खेदजनक ही गोष्ट आहे, विचार करण्याची गोष्ट आहे, पेटून उठण्यासारखी गोष्ट आहे समाज बांधवांनो, की आज आपल्याला निर्णय प्रक्रियेत जर जायचं असेल, राजकीय व्यवस्थेत जायचं असेल तर आपण आपला रेशो हा वरती जायला पाहिजे. तो आपला खाली येतो आहे. आणि जर असं होत असेल तर उद्या तर आपलं अस्तित्वच नाही, नष्टच होऊ शकतं. जर आपलं अस्तित्वच नाही राहिलं पुढे, आज 1 किंवा 2 आपले आमदार असतील आणि उद्या तेही राहिले नाहीत तर मग आपण काय करणार आहेत, ह्याचाही विचार फार महत्वाचा आहे. आणि ही सर्व जबाबदारी मला असं वाटतं युवकांच्याच हाती आहे, महिलांच्याच हाती आहे. आणि जोपर्यंत आपण एक झेंडा एक अजेंडा या मिशननी काम करायला सुरुवात करणार नाही तोपर्यंत आपण कुठेही प्रबळपणे ठामपणे स्वतः उभं राहू शकू असं मला वाटत नाही. आणि मला असं म्हणायचं आहे की पुढे तुम्ही ह्या गोष्टी होणार नाही ह्याची काळजी निश्चितच घ्याल. कारण आपल्यात यशवंतराजे असतील, मल्हारराव होळकर असतील, असे अनेक आपले धनगर समाजाचे इतिहास घडवून गेलेले आहेत. आणि धनगर समाजाचा इतिहासच एवढा मोठा आहे की आपल्याला त्यांचे आदर्श, त्यांचे विचार हे आपल्यात कायम आहेत. आणि त्या विचाराने आपण पेटूनच उठायचं आहे समाज बांधवांना. जोपर्यंत आपण या निर्णय प्रक्रियेत येत नाही तोपर्यंत आपण ह्या गोष्टी निश्चितच साध्य करू शकत नाही. आपल्याला काही प्रश्नही विचारायचे असले तर आपण विचारू शकता. कारण जर तुमचे प्रश्न आले तर त्याचं आपण मिळून निरसन करून पुढे आपण दिशा ठरवण्यासाठी आणखी काहीतरी प्रयत्न करू हे मी सांगू इच्छिते. आपल्या समाजात महिलांचा जो विषय चालू होता मग मी घेतला होता, तर आपल्या समाजात बऱ्याच महिला आता सक्रियपणे काम करतात आहे. आणि बऱ्या अंशी म्हणजे स्वतः पण एक विषय असाही होतो की त्या फक्त लढाई लढतात आहे, म्हणजे स्वतःची लढाई स्वतःच लढतात आहे. समाजात मला एक असं म्हणायचं आहे की आपण अहिल्यादेवींचे खूप आपण गुणगौरव करतो, विचार करतो, पण प्रत्येक घरात तर अहिल्या आहेच, तिचा विचार केला जातो का? प्रत्येक घरात जी अहिल्या आहे, ज्या अहिल्या मात्या आपल्या धनगर समाजाची एक महिला म्हणून एक आदर्श आहे. आणि आपण मग हे फक्त दाखवण्यापुरतीच असतं का? समाजात अहिल्यादेवींचं नाव घ्यायचं, त्यांचे जय जयकार करायचा, हा फक्त दाखवायपुरतीच करायचा आहे का? कुठल्या आपल्याला
काही मिळवायसाठीच करायचं आहे का? घरात जी अहिल्या आहे तिचंही पूजन केलं पाहिजे, अहिल्यादेवींच्या विचाराचं पूजन केलं पाहिजे आणि पुढे जाऊन आपल्याला अहिल्यादेवींना अशा अनेक अहिल्यादेवी आपल्याला घडवायच्या आहेत. जर आजपर्यंत समाजाने हा विचार केला असता तर आपण, मी मगाशी बोलल्याप्रमाणे, एक 5-10 तरी महिला आपल्या राजकीय व्यवस्थेत असत्या. पण मला पुढे जाऊन आता असं सांगायचं आहे की आता आपण स्वतःच विचार करायचा आहे आणि आता आपण 2-5 नाही तर आपण अशा अनेक अहिल्या आपल्या समाजात तयार करायच्या आहेत. मी आवाहन करते, न घाबरता न डगमगता पुढे यायचं आहे. आणि मी धनगर समाजातील बांधवांना एक सांगू इच्छिते की आपल्या समाजात ज्या महिला आहेत त्या महिलांना तुम्ही स्थानिक पातळीवर संघटना असतील किंवा स्थानिक पातळीवर ज्या असतील, ज्या खरंच काम करू शकतात महिला आणि त्यांना काम करायची इच्छा आहे, त्यांना आपण सपोर्ट दिला पाहिजे. ही जबाबदारी समाजातल्या युवकांची आहे, समाज बांधवांची आहे. आणि ना की त्यांना फक्त सपोर्ट करायचा आहे, पण त्यांचं रक्षणही तुम्हालाच करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ही जबाबदारी हाती घेणार आणि त्या महिलांना पुढे आणलं तर निश्चितच त्या राजकीय व्यवस्थेत लवकरात लवकर आपल्याला आलेल्या दिसतील. ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समित्या असतील, इथूनही आपल्याला पुढे सुरुवात करायची आहे. युवकांना मला असं सांगायची इच्छा आहे की मी शेतकरी फळ प्रक्रिया महासंघाची अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्रात शेतीविषयक आणि म्हणजे शेतकऱ्यांवर मी बऱ्या प्रमाणात काम सुरू केलं आहे. आणि हा कोरोनाचा पिरियड संपला की मी शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील त्याच्यावर महाराष्ट्रात काम करणार आहे. तर तो विषय मी मागेही आपल्या 1-2 वेळा लाईव्ह झाले तेव्हा मी काही विषय तुमच्यासमोर मांडलेच होते. पण मला असं सांगायचं आहे की आता पुढे भविष्यात टेक्नॉलॉजीचा विचार करता आपण आता 5G आता येणार आहे आणि पुढे आपल्याला टेक्नॉलॉजीचा हा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. आणि ते कसं करायचं आहे तर आता जे समाजात सुशिक्षित बांधव आहेत त्यांची काय भूमिका आहे, कारण आपल्याला पुढे समाजाचा आर्थिक स्तर उंचावायचा आहे. समाजात जे सुशिक्षित वर्ग आहे, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, शिक्षक असतील, उद्योग असतील, व्यावसायिक असतील, अशा अनेक प्रकारचे जे सुशिक्षित वर्ग आहे, एक वरचा वर्ग आहे, त्यांचीही जबाबदारी आहे की आपण आपल्या भागात, आपल्या एरियात संपर्कात राहून आपला समाज बांधव आहे, समाज भगिनी आहेत, युवक आहेत, शेतकरी आहेत, मेंढपाळ आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत माझ्यापर्यंत पोहोचवा हवं. तर आणखी समाज नेते आहेत, तुम्हाला अनेक पर्याय आहेत. आपल्याला राजकीय व्यवस्थेत नाही दाद देत, आपल्या समस्या नाही. आता कालच मी ऐकलं की आपल्या मेंढपाळ समाजाच्या बांधवावर हल्ला केला, प्राणघातक हल्ला केला. हे कधीपर्यंत आपण बघत राहायचं, ऐकत राहायचं? फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअपवर ऐकायचं आणि सोडून द्यायचं? आपल्याला त्यावर मार्ग हा ठामपणे काढायचा आहे. जेव्हा आपण आता पुढे उद्या मी तुम्हाला सांगितले की आपल्याला आता परिवर्तनाच्या दिशेने जेव्हा जायचं आहे तेव्हा ह्या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला विचार करायचा आहे. हा जो सुशिक्षित वर्ग आहे, या सुशिक्षित वर्गाने त्यांच्या भागातल्या ज्या समस्या असतील त्याच्यावर डोळसपणे, ना की श्रेयवाद ना तर संघटनांचा वाद आपण डोक्यात ठेवून की माझी संघटना आहे, मीच काम करणार, माझंच नाव टाकणार, श्रेय घेणार, असा मुळीच वरच्या वर्गाने, सुशिक्षित वर्गाने तरी हा विचार न करावा. आणि आपल्या ज्या बाकीच्या छोट्या संघटना असतील त्या संघटनांच्या मार्फत म्हणा, स्वतः म्हणा, आपल्या आपल्या भागातल्या ज्या समस्या असतील त्याचं निराकरण करणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की ही जबाबदारी आता तुम्ही उद्यापासून प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळ्या टप्प्यात विचार करून प्रत्येक संघटनेने असे कामं हाती घ्यायचे आहे. कोरोनाचा पिरियड झाला की आपण सर्वांनी मिळून कशा पद्धतीने कामं करायची हे आपण पुढे आता जसं जसं लाईव्ह येऊ पुढे टप्प्याटप्प्याने तसं आपण संवादाद्वारे भेटतच राहू जोपर्यंत हे सगळं रिलीज होत नाही कोरोनाचं. पण आपण पुढे जेव्हा आपण हे सर्व झाल्यावर आपण सर्व मिळून, सर्व संघटनातले पदाधिकारी, महिला भगिनी, युवक असतील, सर्वजण आपण मिळून एक अजेंडा सर्वानुमते सर्वांच्या विचाराने तयार करूयात आणि आपण तशा पद्धतीने पुढे आपण काम करूयात. कारण हे काम करणं ही फार महत्त्वाची आणि काळाची गरज आहे. तोपर्यंत परिवर्तनही होणार नाही, तोपर्यंत समाजात काहीही होणार नाही आहे, जैसे थेच परिस्थिती राहील.
आणि ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची आहे तर निश्चितच आपल्याला स्वतःचा विचार बाजूला ठेवून समाजासाठी जर खरंच करायची तळमळ असेल तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. समाज बांधवांनो, तुम्हाला मी सांगते, मी 2 महिने झाले आम्ही घरात बसलो आहोत, लॉकडाऊन झालं. मुंबईसारख्या ठिकाणी आणखी जास्त प्रॉब्लेम आहे, केंद्रबिंदूच आहे मुंबई. पण तरीही मला सामाजिक एक चळवळीचा तो पिंड असल्यामुळे मुळीच स्वस्थ बसवल्या गेलं नाही. मी माझे प्रोजेक्ट तयार केले, अभ्यास केला, कुठे काय काम करायचं, आणि हे सर्व झाल्यावर मला असं वाटलं की आपण इंटरॅक्ट होणं फार गरजेचं आहे, संवाद साधणं गरजेचं आहे. म्हणून आपण एक मातृदिनी 10 तारखेला मातृदिन होता तेव्हा आपण अहिल्यादेवींना नतमस्तक होऊन आपण हा विडा उचलला आणि कामाला मी प्रॅक्टिकलही सुरुवात केली. घरातही बसून मी आपल्यासोबत संवाद साधते आहे, आपल्यापर्यंत पोहोचते आहे. माझे विचार तुमच्यापर्यंत कसे पोहोचले जातील ते कदाचित कमी जास्त प्रमाणात सर्वांनाच पटतील असंही नाही, पण एक नेक विचार आहे आणि एक विचार आहे की आपल्याला हे करायचं आहे आणि करायचंच आहे. साथ कोणी देऊ देत, कोणी न देऊ देत. कारण एखादी महिला जेव्हा पुढे जाते तेव्हा पुरुषी अहंकार हा जागा होतो. हे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं विचार सांगते मी, तिथे तुमचा माझा विचार मी सांगत नाहीये. आणि जेव्हा हा पुरुषी अहंकार जागा होतो तेव्हा त्या महिलेचं अस्तित्व कसं कमी होईल, तिला हर प्रकारे कसं त्यांना घरात बसवल्या जाईल, म्हणजे अगदी शेवटच्या सर्व प्रकारे त्यांचा हा पुरुष अहंकार जागा होऊन कामं होतात. पण मला एक सांगायचं आहे की आज ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी आता एक पाऊल पुढे टाकलेलं होतं, दुसरं पाऊल पुढे टाकायचं आहे. मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी आहे. कुठलाही प्रॉब्लेम असू दे महिला भगिनींनो, काहीही असू दे, माझ्याशी संपर्कात राहायचं आहे. मी तुमच्या कुठल्याही समस्या असतील तर छोट्यातल्या छोटी जरी समस्या असेल तरी माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. मी प्रत्येक वेळेस तुमच्या खांद्याला खांदा देऊन उभी राहील आणि नक्कीच आपण महिला भगिनी मिळून एक वेगळ्या प्रकारे समाजात स्थान निर्माण करू इच्छितो आणि ते करायचंच आहे आपल्याला. मला असं वाटतं की आपण बऱ्याच विषयांवर चर्चा केली आहे. एक युवकांचा विषय थोडा राहिलेला आहे, तो आपण क्लिअर करू आणि मी रजा घेते नंतर. की आपण जे मी आता तुम्हाला शेतीविषयक कामं म्हणजे जे आपल्याला काम करायचं आहे त्यावर जे मग बोलली होती, फूड प्रोसेसिंग म्हणजे फळ प्रक्रिया, याद्वारे मी जे महाराष्ट्रातले शेतकरी बांधव आहे त्यांच्यासोबत काम करते आहे आणि पुढे आणखी मोठ्या प्रमाणात आपलं ते वाढणारच निश्चित. पण आपल्या युवकांनाही मी मार्गदर्शन आणि एक आवाहन करते आहे की आपण जे आता हा कोरोनाचा पिरियड झाला आहे, बराच रोजगार कमी झालेला आहे, बरेच सुशिक्षित युवकही घरात बसले आहेत आणि जर भविष्यात त्यांना काही गरज असेल आणि शेतीविषयक आपल्याला काही कामं करायची असतील फूड प्रोसेसिंगचे, जो तिथे शेतकऱ्यांचा माल असतो, जो कच्चा माल असतो, उदाहरणार्थ टमाटे असतील किंवा कांदे असतील, ते आपण रस्त्यावर फेकून दिलेले बघितले आहेत. आत्ता परवाला एका शेतकऱ्यांनी त्याची पपईची लागवड झालेली होती, पण बाजारभाव मिळणार नाही, त्याला ते ट्रॅव्हलिंग म्हणजे ते ट्रान्सपोर्ट त्याला ते अफोर्डेबल नव्हतं, ते पोहोचवणं शहरात किंवा मार्केटपर्यंत त्याचा तो पैसा तेवढा निघणार नव्हता, तर त्यांनी ते पूर्ण मातीत नष्ट करून टाकले. म्हणजे ही जी परिस्थिती शेतकऱ्यांवर येते आणि त्याच्यावर आपल्याला त्याचा जो माल असेल त्याच्यावर आपल्याला प्रक्रिया करून त्याला एक उत्पादन तयार करून द्यायचं आणि त्याला उद्योग निर्मिती करून द्यायची आणि त्यातून आपल्याला तो समाज बांधव असेल, तो शेतकरी असेल, त्याला पूरक व्यवसाय लघु असेल, सूक्ष्म असेल, आपण त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कामं करतो आहोत. आणि त्या प्रकारे मी युवकांना आवाहन करू इच्छिते एक स्पेशल की तुम्ही आता त्या प्रक्रियेकडे वळलं पाहिजेत, कारण टेक्नॉलॉजी आता ही फार वेगळ्या प्रकारे येते आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी नवीन नवीन टेक्नॉलॉजी सुरू झाल्या आहेत. उद्योग मंत्री किंवा आमची बैठक झाली होती विकास आयुक्त उद्योग आयुक्तांकडे, तेव्हा त्यांच्याशी चर्चा झाली, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की युवक आणि महिलांनी पुढे येऊन या विशेष फक्त याच्यावर जरी कामं केली तरी आज ते मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट होऊ शकतात. ह्याचा आपण कधी विचारच करत नाही. त्यामुळे आपण ह्या दृष्टिकोनातून हे विचार करावा. मी तुम्हाला एक फक्त थोडा तुम्हाला एक परिचय करून दिला त्या दृष्टिकोनातून की शेती आणि व्यवसाय ह्यावर आपण कशा प्रकारे महिला पण चांगल्या प्रकारे काम करू शकतात, युवक पण,
आणि आपण पुढचं एखादं सेशन घेऊ याच्यावर. काही माझ्याकडे तज्ज्ञ मंडळी आहेत, त्यांनाही मी तुमच्यासोबत लाईव्ह कनेक्ट करून देऊ इच्छिते आणि ते आपण सेशन पुढे आपण ठेवूया आणि त्या दृष्टीने आपण पुढे कामं करूया. पुन्हा एकदा सर्वांना, महाराष्ट्रातली सर्व धनगर समाज तसेच इतर समाजांनीही धनगर अहिल्यादेवींची जयंती साजरी करावी असं मी सर्व समाज बांधवांना आवाहन करते. कारण अहिल्यादेवींनी जी जयंती केली अहिल्यादेवींनी जे कामं केली आहेत ते कामं सर्वसमावेशक केले आहेत. अहिल्यादेवींनी फक्त धनगर समाजापुरती कार्य केलेलं नाही आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांना, सर्व जातीतल्या समाज बांधवांना मी आवाहन करू इच्छिते, एक नम्र विनंती करते की प्रत्येक अहिल्यानी महाराष्ट्रातल्या अहिल्यादेवींच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. आणि अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवांना, तमाम समाज बांधव भगिनी युवकांना शुभेच्छा देते. जय मल्हार. आणि इथेच रजा घेते, थांबते. आणि जाताना एकच रिक्वेस्ट करते, माझा हा विचार आपल्याला आवडला असेल तर माझा हा विचार आपण इतरही समाज बांधवांपर्यंत पोहोचवू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करू शकता. माझं निहारिका युथ फाउंडेशन एक पेज आहे, त्याला आपण लाईक करू शकता. ट्विटर आहे, ट्विटरलाही लाईक करा, फॉलो करा. आणि मराठी महाराष्ट्र हे जे न्यूज चॅनल आहे त्यांचे मी खरंच शतशः आभार मानते की त्यांनी अहिल्यादेवींच्या जयंती दिनानिमित्त मला हा अवसर प्रदान करून दिला आणि माझे 2 मतं मांडायचा एक वेळ दिली मला. आणि मी त्यांच्या सर्व टीमचे पुनश्च आभार मानते. जय मल्हार. जय हिंद.